सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. खरं तर आपण ऐकलं आहे ना, जादवा घरचे लेख भोसल्यांची सूड झाली आणि शहाजीराजांचा संसार सोन्या पडी उजळून गेली. स्त्री शक्तीची ज्योत मनामनात थिणगी पेटवून गेली. या महाराष्ट्राला दोन छत्रपती देऊन गेली. वाघिणीचं काळीच तिचं आणि वाघ तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यास उरी आणि जगदंबतीच्या ओटी. आभाळा एवढा पुत्र तिचा, जिथं मुगलाई पडली छोटी. तिनंच या देखण्या हातात तलवार घेतली आणि देखणा इतिहास घडवून दाखवला. त्या राजमाता माँसाहेब जिजाऊंना प्रथमतः मी अभिवादन करतो. खरं तर जिजाऊ ब्रिगेड वरुड तालुक्याच्या वतीनं उद्या 1 जानेवारी 2022ला जिल्हास्तरीय अधिवेशनाचं आयोजन हे केलेलं आहे. 1 जानेवारीला भव्य पालखी सोहळा आणि त्याचप्रमाणे अमरावती येथील जगदंब ढोल पथक याचं आगमन प्रथमतः वरुडमध्ये होणार आहे. आणि वरुडमध्ये हे आगमन होत असताना वरुडवासियाच्या जनतेला मी असं आव्हान करतो की सर्व वरुडवासियातील जनतेने या जिल्हास्तरीय अधिवेशनाचा आस्वाद घ्यावा. आणि त्याचप्रमाणे 2 तारखेला 2 जानेवारी 2022ला भव्य शिवशाहीर पोहळ्यांचा व अनेक महापुरुषांचा इतिहास तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी अनेक मोठमोठाले वक्ते वरुड नगरीमध्ये आगमन करत आहे. आणि 2 तारखेला सुद्धा काठीवाले कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही सर्व शिवशंभू भक्तांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि त्याचप्रमाणे एक विचार आपण आपल्या घरामध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या समाजामध्ये पेरावा अशी माझी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नम्र विनंती आहे. आणि तमाम वरुड तालुक्यामधील, वरुड शहरामधील जनतेला पुनश्च मी आव्हान करतो की या दोन्ही दिवशी आपण या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी करून आपण सर्व गर्दी होऊन जावं असं माझी मनापासून इच्छा आहे. या अधिवेशनाला, जिजाऊ ब्रिगेड अधिवेशनाला तुम्ही अवश्य लाभ घ्यावा अशी माझी नम्र. रयतेच्या रक्षणाला विधियाती तलवार. जुन्या कर्मकांडावर केले वज्राचे प्रहार. जुन्या कर्मकांडावर केले वज्राचे प्रहार. नागे केले स्वाभिमानी, नागे केले स्वाभिमानी मावळ्यांचे भाऊ. Love, love, love.